तहसीलदार शेतकऱ्यांचा एल्गार. हरभरा तूर खरेदी आणि पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे प्रशासनाची अनास्था अशा दुहेरी संकटात सापडलेल्या तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा होणाऱ्या उद्रेकाला प्रशासन जबाबदार असेल अशा शब्दात शेतकऱ्यांनी तहसील प्रशासनाला धारेवर धरले. नाफेडची खरेदी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून आज तिवसा तहसील कार्यालयात आक्रमक निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय कृषी मंत्रालयाने हरभरा खरेदीसाठी 29 मे आणि तूर खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली असताना तिवसा तालुक्यातील खरेदी केंद्र का बंद आहेत असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. खरेदी विक्रय मॅनेजर दीपक गोफडे यांनी बारदाना नाही असे तकलादू कारण पुढे करून 20 दिवस खरेदी बंद ठेवली. यामुळे हजारो शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर असून या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. खऱ्या शेतकऱ्यांचा माल घरात पडून असताना चक्क 400 बनावट ऑनलाईन नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी तिवसा नगर पंचायतचे विरोधी पक्षनेते अनिल थूल, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, अजय आमले, मनोज काळमेघ, योगेश गोरहे, बाळा देशमुख, प्रकाश चिचखेडे, स्वप्नील तुरकाणे, अनिल मिश्रा, विजय ठाकरे, निशू वानकडे, किशोर सातपुते, प्रवीण दहाके, ऋषी देशमुख, अतुल चितारे, नितीन मेहकरे, शिवानंद शापा मोहन, गणेश डोळस, प्रदीप बाभुळकर, रोशन खोबरागडे, संतोष मोरे, कुणाल जुमळे, पंकज लांडगे, गजू शेंद्रे, राहुल मकेश्वर, विलास हांडे, जानराव मनोहर, मनोज खाकसे, मनीष माहोरे, प्रफुल्ल मकेश्वर यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. पीक विम्यासाठी विमा कंपन्यांची कुंभकर्णी झोप. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या. पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी हप्ते भरले, पण विमा कंपन्या मात्र हात वर करत आहेत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडणे थांबवा आणि तात्काळ विम्याची रक्कम खात्यात जमा करा असा इशारा यावेळी देण्यात आला. हे केवळ निवेदन नाही तर हा अंतिम इशारा आहे. जर येत्या काही दिवसात खरेदी सुरू झाली नाही आणि विम्याचा प्रश्न सुटला नाही तर तिवसा तालुक्यातील तीव्र आंदोलन छेडले जाईल. शेतकरी पुत्र रस्त्यावर उतरला तर तो आपला हक्क घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. अनिल रामचंद्र थूल, शेतकरी तिवसा. तालुक्यातील हजारो शेतकरी अद्यापही हरभरा तूर खरेदीपासून वंचित आहे. बारदाना नसल्याने 20 दिवस खरेदी बंद ठेवणाऱ्या व्यवस्थापक गोफणेवर निलंबनाची कार्यवाही झाली पाहिजे. तर तातडीने शेतकऱ्यांची तूर हरभरा खरेदी तातडीने सुरू करावी. खरीपाचा विमा शेतकऱ्यांना तातडीने देण्यात यावा, अन्यथा येत्या काळात शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होईल. प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते. तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीची तूर आणि चण्याची खरेदी बंद आहे. बारदाण्याच्या नावावर 20 दिवस खरेदी बंद राहिली आणि आता मुदत आहे पण लक्षांकाच्या नावावर खरेदी बंद केलेली आहे. हजारो शेतकरी आपला माल जो आहे शेतमाल तूर आणि हरभरा हा घरी ठेवलेला आहे. व्यापाऱ्याचा मात्र रात्रीतून अपरात्रीतून व्यापाऱ्याचा माल खरेदी केलेला आहे. शेतकरी मात्र यापासून दुर्लक्षित आहे. आणि याचा नाफेडचा जो खरेदी विक्रीचा जो व्यवस्थापक आहे गोफणे, ह्या गोफणे सर्व अनियमितता करतो आहे. याच्यामध्ये व्यापाऱ्याला संचालकांना प्राथमिकता देऊन शेतकऱ्यांना दूर सारतोय. त्यामुळे या गोफणेवर कारवाई झाली पाहिजे. तातडीनं शेतकऱ्यांचा माल जो आहे खरेदी सुरू झाली पाहिजे. हरभऱ्याची आणि तुरीची खरीपाचा जो विमा शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेला नाहीये तो विमा तातडीनं मिळाला पाहिजे. आणि तालुक्यामध्ये ज्वारीचा पेरा कमी आहे पण 400 शेतकऱ्याची ज्वारीची नोंदी झालेल्या आहे. त्यामुळे या संपूर्ण अनियमितताची ज्वारीच्या जो नोंदी आहे त्यामध्ये तपासणी केली पाहिजे. कारण ज्वारीच्या नोंदीमध्ये शेतकऱ्यांनी नोंदी केल्या की व्यापाऱ्यांनी नोंदी केल्या, म्हणजे मार्केटमधून ज्वारी उचलायची आणि इकडे एपीएमसी मध्ये विकायची, हा धंदा हा काही स्कॅन्डल सुरू आहे का? यामध्ये गोफणेची काही साठगाठ आहे का? ह्याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे. आज या संदर्भातलं तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं, त्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. ज्या मागण्या आहेत खरेदी एपीएमसीच्या ज्या खरेदी आहे नाफेडच्या त्या तातडीने सुरू करण्याची मागणी केलेली आहे. पण हे संपूर्ण जर मागणी आणि कारवाया जर झाल्या नाही तर येत्या काळात शेतकऱ्यांचं सर्वात मोठं आंदोलन आम्ही उभारणार आहे.